लग्नाला फक्त 4च महिने झाले होते, तेही लव्ह मॅरेज झालं होतं। बायकोला 3 इंजिनिअरिंगच्या मुलाबरोबर स्वतःच्याच घरामध्ये, स्वतःच्याच बेडरूममध्ये विचित्र अवस्थेत पाहिलं। पण त्यानंतर जे भयंकर घडलं त्याचा कोणी विचारही केला नव्हता। 16 जानेवारीला सकाळी पहाटेचे 4:30-5 वाजले असतील। त्यावेळेस सचिन नावाचा हा तरुण पोलीस स्टेशनमध्ये रडत रडतच आला। एवढ्या पहाटे पोलीस स्टेशनला एक तरुण आलाय आणि तो रडतोय हे पाहून पोलिसांनी त्याला शांत केलं आणि त्याची चौकशी केली। त्या तरुणाबरोबर काहीतरी विचित्र घडलंय याचा अंदाज पोलिसांना आला होता। त्या तरुणाने पोलिसांना सांगितलं, माझ्या घरामध्ये सर्वत्रच रक्ताचा सडा आहे आणि घरामध्ये मृतदेह पडलेले आहेत। तो तरुण रडत होता आणि पोलिसांना माहितीही सांगत होता। गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरती हे प्रकरण प्रचंड व्हायरल झालंय। लहानपणापासूनची ओळख, ज्या मुलीबरोबर लहानपणापासून ओळख होती तिच्याच बरोबर 4 महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज केलं। पण समोर राहणारे 3 इंजिनिअरिंगचे मुलं आपल्याच पत्नीबरोबर आपल्याच घरामध्ये आणि ते बेडवर विचित्र अवस्थेत पाहिले। मग या एकट्या सचिनने त्या चौघांची हत्या केली का? घरामध्ये नेमकं असं काय घडलं होतं? आणि जर सचिनने चौघांनाही संपवलं होतं तर एकट्या सचिनने हे कसं काय केलं? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया। सचिन सिंग भदौरिया आणि श्वेता सिंग हे दोघंही मूळचे फतेपूर जिल्ह्यामधील मोहनपूर या गावचे। एकाच गावामध्ये लहानाचे मोठे झाले, एकाच गावामध्ये राहत होते। दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे। त्यांच्या याच ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। पण ही गोष्ट श्वेताच्या घरच्यांना समजली, त्यानंतर बरेच वाद झाले। तिच्या घरच्यांनी सचिन विरुद्ध अत्याचार आणि छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करायला लावला। घरच्यांचा दबाव म्हणून श्वेताने ही तक्रार दिली। त्या तक्रारीनुसार सचिनला 2 महिने जेलमध्ये राहावं लागलं। श्वेताला पूर्णपणे जाणीव झाली होती, आपल्या आईवडिलांच्या दबावामुळे सचिनला जेलमध्ये राहावं लागलं। त्यामुळं सचिन जेलमधून बाहेर आल्यानंतर श्वेताने त्याला साथ द्यायचं ठरवलं। ऑगस्ट 2025 मध्ये दोघंही घरामधून पळून गेले। कुटुंबाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी लव्ह मॅरेज केलं। त्यांच्या लग्नाची बातमी श्वेता आणि सचिनच्या घरच्यांना समजली, त्यामुळे कुटुंबातील लोकांनी दोघांबरोबरही नातं तोडून टाकलं। यापुढे सचिन आणि श्वेताला आता कुटुंबामध्ये कोणतीही जागा नव्हती। दोघांनाही आता संसार करायचा होता, पण आपल्याच गावामध्ये राहून हे शक्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी फतेपूर सोडलं आणि गुजरात गाठलं। घरातून निघताना दोघांकडेही फारसे काही पैसे नव्हते, त्यामुळं अक्षरशः रस्त्यावरती काही दिवस त्यांना काढावे लागले। कधी रेल्वे स्टेशनवरती तर कधी बस स्टँडवर। त्याच दरम्यान सचिनला सुरतमध्ये एका कंपनीमध्ये काम मिळालं, राहण्यासाठी जागा मिळाली। दोघांनीही 2-3 महिने सुरतमध्येच काढले। नोव्हेंबर महिन्यामध्ये दोघांनीही गुजरात सोडलं आणि कानपूरला शिफ्ट झाले। कानपूरमध्ये आल्यानंतर महाराजपूर नगर परिसरातील न्यू हायटेक सिटी कॉलनीमध्ये त्यांनी भाड्याने घर घेतलं। कानपूरमध्ये गेल्यानंतर सचिनने एक रिक्षासुद्धा भाड्याने घेतली। दिवसभर रिक्षा चालवायची, रात्रीपर्यंत रिक्षावरती काम करायचं आणि संध्याकाळी घरी यायचं। सचिन सकाळी लवकरच उठायचा। एकदा सकाळी तो बाहेर पडला की संध्याकाळीच घरी यायचा, कारण की त्याचे विचार होते, आपल्या बायकोला सर्व काही द्यायचं, तिचं सुखी आयुष्य करायचं। त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागली तरीही करायची। कानपूरमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर सचिन आणि श्वेतामध्ये सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण अचानक दोघांमध्ये वाद होण्यासाठी सुरुवात झाली। भांडणही व्हायचे। सचिन आणि श्वेतामध्ये वाद होण्याचं कारण होतं, सचिनला त्याच्या पत्नीवरती संशय आला होता। त्याच्या पत्नीचं कुठेतरी अफेअर चालू आहे। आपण दिवसभर बाहेर रिक्षा चालवण्यासाठी गेल्यानंतर आपली बायको आपल्या पाठीमागे कोणाला तरी भेटते। श्वेता सचिनला वारंवार सांगायची, असं काही नाहीये, तो उगाच संशय घेतोय। पण तरी देखील सचिनला आपली पत्नी श्वेतावरती संशय होताच। त्यामध्येच श्वेताच्या बँक अकाउंटवरती नेहमी पैसे यायचे। तसं पाहिलं तर ती कुठेही कामाला नव्हती, मग तिच्या बँक अकाउंटवरती पैसे कुठून यायचे? सचिनने तिच्या अकाउंटवरती येणाऱ्या पैशाबद्दल विचारलं, तेव्हा तिने उत्तर दिलं, तिची आजी तिला पैसे पाठवते। पण घरामधील नातेवाईकांनी तर तिच्याबरोबर संबंध तोडले होते, मग तिच्या घरचे श्वेताला पैसे का पाठवतील? सचिनने हाच प्रश्न पत्नीला विचारला, पण तिच्याकडं याचं उत्तर देण्यासाठी नव्हतं। ते दोघं ज्या परिसरामध्ये राहायचे त्याच परिसरामध्ये एक घर सोडून 3 इंजिनिअरिंगचे मुलं त्यांच्या बाजूला राहत होते। सचिनला संशय होता, त्या 3 इंजिनिअरिंगच्या मुलापैकी कोणत्या तरी एका मुलाबरोबर तिचं लव्ह अफेअर चालू आहे। पण सचिनकडे असा कोणताही पुरावा नव्हता, त्यामुळे त्याने बायकोवरती नजर ठेवली तरीही कोणतीही लिंक लागली नाही। तरी देखील सचिनने बायको श्वेतावरती आपली नजर कायम ठेवली आणि 15 जानेवारीच्या रात्री श्वेताचा खरा चेहरा समोर आला। दिवस होता 15 जानेवारी 2026।
याच दिवशी रात्री सचिनने पत्नी श्वेताला फोन केला. फोनवरती त्याने सांगितलं, मी आज रात्री घरी येणार नाही, मित्रांबरोबर पार्टीला चाललोय. ती देखील फोनवरती म्हणाली, मी आज दिवसभर झोपलेले नाही, लवकर झोपणार आहे. एवढे बोलून दोघांनीही फोन ठेवले. पण खरं तर सचिन मित्रांबरोबर पार्टीला जाणार नव्हता. त्याने आपल्या बायकोवरती नजर ठेवली होती. त्याने बायकोला सांगितलं होतं आपण घरी येणार नाही, पण मध्यरात्रीच तो घरी आला. त्याच्या घराचा दरवाजा तुटलेला होता, त्यामुळं एका दोरीने तो दरवाजा बांधून ठेवलेला होता. सचिनने शांतपणे ती दोरी तोडली, दरवाजा हळूपणे उघडला आणि घरातील बेडरूममध्ये गेला. पण बेडरूममधील दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. त्याची पत्नी बेडवरती विचित्र अवस्थेमध्ये होती आणि तिथे एक इंजिनिअरिंगचा मुलगा नव्हता, तर तिथे ते तिन्ही इंजिनिअरिंगचे मुले तिच्याच बरोबर होते. तिच्याच बाजूला राहणारी आणि सचिनला अगोदरपासून संशय असणारी ती 3 मुलं. सचिनला आपल्याच बेडरूममधील आपल्याच पत्नीबरोबर 3 मुलं पाहून थरकाप उडाला. त्याने लगेचच आपला मोबाईल काढला आणि समोरचा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. पण ती तिन्ही मुलं सचिनच्या अंगावरती धावून आली, त्याला मारायला सुरुवात केली. आरडाओरडा झाला. आजूबाजूची शेजारची राहणारी लोक लगेचच धावत आली. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले आणि 5ही जणांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी नवरा बायको असलेले सचिन आणि श्वेताला समजून सांगितलं, भांडण करू नका, तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये कामासाठी आलेलेत, एकामेकांना समजून घ्या. एवढं बोलून पोलिसांनी त्यांना घरी पाठवलं आणि त्या बाकीच्या 3 इंजिनिअरिंगच्या मुलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्येच ठेवलं. पोलीस स्टेशनमधून घरी आल्यानंतर पुन्हा श्वेता आणि सचिनमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. तिने सचिनला धमकी दिली, जर तू त्या 3 मुलांना अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी तुला कायमचा अडकेल आणि त्या 3 मुलांसोबत राहण्यासाठी जाईल. या अगोदर देखील खोटी तक्रार दाखल करून तुला जेलमध्ये टाकलं होतं आणि आत्ताही तसंच करील. साधारणतः 1-1.5 तासच झाला होता. सचिनने पत्नीला बेडवरती 3 मुलांबरोबर पाहिलं होतं. या घटनेला जास्त वेळही झाला नव्हता आणि घरी आल्यानंतर श्वेताने पुन्हा सचिनला धमकी दिली. बायकोचे हे शब्द ऐकून सचिनचा पारा चढला. त्याने श्वेताला ढकलून दिलं आणि तिचा गळा दाबून हत्या केली. तिला मारल्यानंतर तो काही तास तिथेच बसून राहिला. तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि कानपूरच्या रस्त्यावरती रिक्षा घेऊन एकटाच फिरत होता. सचिनला नेमकं आता काय करावं हेच सुचत नव्हतं. त्याने सर्व बाजूनी विचार केला आणि शेवटचा पर्याय म्हणून त्याने पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी रडत रडतच सांगितलं, मी माझ्या पत्नीला मारलंय, तिचा मृतदेह घरामध्ये पडलाय. पोलीस लगेचच सचिनच्या घरी गेले. श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि सचिनलाही ताब्यात घेतलं. ज्या मुलीला लहानपणापासून ओळखत होता, तिच्याबरोबर लव्ह मॅरेज केलं, तिच्यासाठी आपलं गाव सोडलं, आईवडील सोडले, त्याच मुलीने प्रेमाचा विश्वासघात केला. सचिनने दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नव्या संसाराला सुरुवात केली, पण त्याचा शेवट झाला तो बायकोच्या हत्येनेच.